नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येणार होतं, अखेर त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण या कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी या अगोदरपासून तारखेवर तारीख देण्यात येत होते आणि हे अनुदान कधी जमा होणार याबद्दलची शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती। परंतु 30 सप्टेंबर 2024 पासून हे जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येत आहे आणि काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमाही होण्यास सुरुवात झालेली आहे। 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला। ऑनलाईन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। पहिल्या टप्प्यात 49,50,000 खातेधारकांच्या खात्यामध्ये 2,398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत। राज्यातील एकूण सुमारे 96 लाख खातेदार या योजनेतून लाभासाठी पात्र असून आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होईल तसे टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील लाभ वितरित केला जाईल। म्हणजे या टप्प्यामध्ये फक्त काही शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले आहेत। ज्या शेतकऱ्यांची केवायसी अजूनही झालेली नाही त्यांनी केवायसी पूर्ण करून घ्या। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। आता काही शेतकरी म्हणतील की आमचे पैसे जमा झाले नाहीत, तर त्यांच्यासाठी स्क्रीनशॉट आहेत जे शेतकरी कमेंट बॉक्समध्ये म्हणत होते की अजून कोणाशी हे अनुदान जमा झाले नाही, त्यांनी हे पाहून घेऊ शकता। 30 सप्टेंबर 2024 रोजी 4:40 या शेतकऱ्यांना 5,650 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात आलेले आहेत। त्यानंतर दुसऱ्या एक शेतकऱ्यांचे तुम्ही पाहू शकता 3,950 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता काही शेतकरी असे म्हणत आहेत ती रक्कम त्यांना येणं अपेक्षित होती ती रक्कम मिळाली नाही, म्हणजे त्यांच्या क्षेत्रानुसार जी रक्कम त्यांना येणं अपेक्षित होतं तेवढी रक्कम मिळाली नाही। आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांना कमी जास्त रक्कम येऊ शकते आणि काही शेतकऱ्यांना ज्यांची केवायसी राहिलेली आहे त्यांना पुढील टप्प्यामध्ये जी राहिलेली रक्कम आहे ती मिळून जाईल। त्यामुळे तुमची जर केवायसी पेंडिंग असेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि तुमचेही पैसे जमा झाले का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।